कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो कीर्ती कशी आहे ग? माझी खोलीत गेली का ती? हो गेल्या। आणि सीताई ठीक आहेत त्या पण। वंती मला तर असं वाटतंय ना का आपण इथून जायला पाहिजे का? म्हणजे ना आपल्यामुळं आपल्या लेकीच्या संसारात काय अशी गडबड नको ग व्हायला। आई मी सुद्धा हेच म्हणत होते, ह्यात जे झालं ना ते शिवानीवर बेतायला नको। तर आत्ता कुठे तिचं आणि सीताईचं नातं रुळावर येतं। होय की? तुम्हाला माहितीये ना आपल्याला जरा कोणी काही बोललेलं शिवानीला सहन होत नाही। वंती आपल्याला आपलं घर मिळवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। ती झोपातूर आपण मिळवत नाही ना तर ही माणसं आपल्याला सोडणार नाहीत का? बरोबर बोलताय तुम्ही। आपण शिवानीशी मी बोलून बघते, तिला समजावून बघते। आणि हे भगवंती शिवाला सांग त्या कीर्तीच्या नादाला नग लागूस म्हणाव। पहिल्यापासून ती कशी ती माहित आहे का नाही शिवाला? मग कशाला लागायचं उगाच नादाला? होय, एकतर ती या घरची लेक आहे, तिच्या पुढे थोडंसं नमतं घ्यायला काय हरकत आहे शिवानी? अगं असू दे, मी बोलते तिच्याशी। अरे यार हॉरेबल आहे हे सगळं। हो ना। हे असंच चालत राहिलं तर काहीच नीट होणार नाही माहितीये। काहीतरी करायला हवं। आता वंदना काकू, आजी, शिवा पण खूपच सॅड आहे आणि काही कळत नाहीये काय करायचं। आयडिया आयडिया? काय आयडिया? थांब आलोच। अरे आलोच। डंबोब, डंबोब काय झालं? हे काय डंबोब? अंधार का झालाय? आयडिया, हीच आयडिया आहे। थांब शिवा, ए शिवा, शिवा। डंबोब थांब, अंधार झालाय। काय चाललंय याचं? ए शिवा, शिवा पटकन ये शिवा। आशू कुठे? इकडे इकडे स्विच बोर्डच्या इकडे अरे इकडे। आशू सावकाश सांभाळ। तू इथे काय करतोयस? मी ऐकलं की काय झालंय घरी आज, कोणी जेवलंही नाही। हो पण आता ह्या सगळ्यामुळे आणखीन सगळं बिघडायला नको। पण मला कळत नाही, ताईला कळत नाही का ग? अरे पण तिचा स्वभाव माहितीये ना आता तुला। त्या स्वभावाला काही औषधच नाही आहे। म्हणूनच तर मी जरा वातावरण चांगलं व्हावं म्हणून काहीतरी एक आयडिया केली। इथे आलो आणि लाईट घालवले सगळे, तर मला लक्षात आलं की आपल्यालाच भीती वाटते लाईट घालवली। नाही तुला आयडिया आली लाईट घालवायची, हेच खूप मोठं आणि तू ते केलं। वा वा। बरं चल आता काहीतरी करायला पाहिजे आपल्याला। अरे काहीतरी म्हणजे तू आधी आज चल। चल 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 आता तू पुढे हो, मी पुढे लाईट दाखवतो तुला। चल चल। अगं अगं होय ग दिसतंय। थांब सावकाश। आजी हळू, ए हा तू जरा सांभाळ। हळू हा सावकाश। सांभाळा, तरी लागेल पटकन टिपाय। बस ग बस। आई बसून घे। सहसा आपल्या घरचे लाईट कधी जात नाहीत ना? आज कसे अचानक गेले हो? काय माहिती? बहुधा ते फ्यूज वगैरे काहीतरी गेला असेल म्हणून। मी बघून येतो। कशाला? आता ऍक्च्युली बघून आलो माहितीये तुला। अरे हा हे टॉर्च लावायचं मला सुचलंच नाही। एक्झॅक्टली आता काय आहे, उन्हाळा आहे ना म्हणून ते लोड आला असणार खूप। होईल ते थोड्या वेळाने होईल। नाही आता कोणाला काय बोलायचं ना, कोणाची चूक नाहीये। खूपच गरम होतं इथे। आता आपण किती वेळा गरमीत बसायचं आहे? अगे बसायचं आता काय, जितका वेळ असेल तितका वेळ बसायचं। काय आहे ना संपदा, आपापल्या खोल्यांमध्ये बसून उगाच बोर होण्यापेक्षा इथे सगळे एकत्र बसूयात ना, गप्पा मारूयात आणि छान नाही का? गप्पा अंधारात काय गप्पा मारणार? अरे म्हणजे आमच्या लहानपणी असं कधी व्हायचंच नाही की लाईट गेली आहे। पण तुमच्या लहानपणी असं होत असेल ना, मग तुम्ही काय काय करायचं ते सांगा ना। हा सांगा। आमच्या लहानपणी बहुधा लाईट्स नसायचेच, त्यामुळे आम्हाला काही कौतुक नाही। लाईट्स आहेत नाही आहेत, आम्ही नुसती मजा करायचो। ते दिवसच समजे वेगळे होते बरं का? म्हणजे असं आयुष्य ह्या असल्या गोष्टींमध्ये कधी अडकायचंच नाही। खरंय खरंय,
बरोबर आहे आजी. मी काय म्हणतो, हेच दिवस आपण रिक्रिएट करूया. आपण रिक्रिएट म्हणजे म्हणजे काय करणार आहोत? आपण लहानपणी काय करायचो लाईट गेल्यावर? आपण दोघं ना आपण सावल्या खेळायचो. एक्झॅक्टली, सावल्या. चला आता आपण सावल्या खेळूया. हा मी सांगतो काका, टॉर्च इकडे. जर टॉर्च आता तुम्ही फक्त ओळखा मी काय दाखवतोय. ओके, रेडी? पहिले हा ओळखा, हा कुठला प्राणी आहे? डॉग. आशू तुला पक्षी येतात का कोणते करता? पक्षी येतात ना, हे बघ मस्त पक्षी आहे बघ. तुमच्या वेळेला हे काय ते टार्च का काय म्हणतात ते तरी आहे. आमच्या वेळेला असलं काय बी नव्हतं. आम्ही आपली गाणी गुणगुणत बसायचो आणि आमचा टाइमपास करायचो. कोणती गाणी? कुठली म्हणजे काय, कुठली तरी जुनी गाणी. अच्छा, मग आजी गाऊन दाखवा ना आम्हाला. माझा आवाज ऐकून तुम्ही नाही इथं काळोखात कुठं झोपाल ते कळायचं मी नाही. नाही कुठलं तरी ऐकू. आई गाना. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या बोले ना. बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या बोले ना. क्या बात आहे आजी, मजा आली. कमाल. अरे हे बघ, चंदन पण आला. हा ना, आम्ही असंच मस्त बसलोय, टाइम स्पेंड करतोय. पण ऐका सगळ्यांनी, दिव्याची न्यूज आल्यानंतर अख्ख्या फॅमिलीमध्ये सगळ्यात खुश कोण आहे? अरे कोण म्हणजे काय, बाळाचा बापच असणार की. तुला माहितीये का आशू, त्याने ना ते बाळाचे पोस्टर पण आणलेत आणि ते गर्भसंस्काराचं पुस्तक असतं ना, ते पण आणलंय का? फुल रेडी. हा चंदन, छान तयारी सुरू आहे म्हणायचं. म्हणजे ते म्हणतात ना की ते चांगलं असतं असे पुस्तकं म्हणून. मोजे तर विळायला सुरुवात केली अशी. सगळी तयारी झाली आहे. चंदन, अरे लाजण्यासारखं काही नाहीये. प्रत्येक पुरुषाला यातून जावंच लागतं. आशूची पण वेळ येईलच की. चिडवणारे आता स्वतः शांत झाले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.